नमस्कार. मी महेश सूर्यवंशी. 18 जानेवारी 2025 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षा झाली होती. त्या परीक्षेचा निकाल 2 दिवसापूर्वी लागलेला आहे. निकाल लागला याचा अर्थ ज्या मुलांचा नंबर लागलेला आहे त्या मुलांचे नावं आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 मुलं निवडले जातात. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 मुलांची निवड झालेली आहे. त्या 80 मुलांमध्ये आपल्या क्लासेसचे 11 मुलं यशस्वी झालेले आहेत, पात्र ठरलेले आहेत. मग यशस्वी झाले म्हणजे रिझल्ट कसा लागला तो रिझल्ट बघितल्यानंतर ना तिथं गुण कळतात, विद्यार्थ्याला किती गुण पडलेत हे सुद्धा समजत नाही. मग काय येतं तर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही जर मोबाईल लिंकवर किंवा लॅपटॉपवर जर बघितलात तर आपला रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तिथं ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्यावेळेस ज्या मुलांसाठी ग्रीन कलरमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर प्रिव्हिलेजली सिलेक्टेड फॉर ॲडमिशन असा आलेला आहे, त्या मुलांचा नंबर लागलेला आहे. पण ज्या मुलांसाठी रेड वर्डमध्ये सॉरी यू आर नॉट कन्सिडर फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट असा आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही. मग याचा अर्थ असा का सॉरी रेड वर्डमध्ये आलंय याचा अर्थ ती विद्यार्थी नापास आहेत असा आहे का? तर नाही, बिलकुल नाही. तर त्या विद्यार्थ्यांचा या लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही. याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांचा सेकंड लिस्टमध्ये सुद्धा नंबर लागू शकतो. म्हणजे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी नाराज व्हायची गरज नाही की आपला आता रेड आले याचा अर्थ आपण नापास आहोत. तर ते नापास नाहीये, फक्त या लिस्टमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही. कदाचित सेकंड लिस्टमध्ये नंबर लागू शकतो. आणि सेकंड लिस्ट लागते का? तर हो, सेकंड लिस्ट सुद्धा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेकंड लिस्ट लागेल. मी मागच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रिझल्ट 25 ते 30 मार्चच्या दरम्यान लागेल. मी सांगितल्याप्रमाणे काल 25 तारखेला परवा रिझल्ट लागलेला आहे. आणि कट ऑफचं सुद्धा सांगितलं होतं मी की धाराशिव जिल्हा 93.575च्या पुढचेच विद्यार्थी लागतील आणि जवळपास तसाच रिझल्ट लागलेला आहे. आणि सोलापूर 95+चा रिझल्ट म्हणलं होतं त्याप्रमाणेच रिझल्ट जवळपास आलेला आहे. तसंच दुसरी यादी सुद्धा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल. मग आता ही दुसरी यादी लागते कशी? तर या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांचे कागदपत्र पूर्तता करू शकत नाहीत किंवा काही वेगळे इश्यू असू शकतात. कुणाला थांबू वाटत नाही, कुणाला राहू वाटत नाही, असे विद्यार्थी ड्रॉपआउट होतात आणि नंतर मग तुमची सेकंड लिस्ट लागली जाते. त्या सेकंड लिस्टमध्ये सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो. सेकंड लिस्ट लागल्यानंतर 1-2 महिन्याने थर्ड लिस्ट सुद्धा लागते. पण थर्ड लिस्टमध्ये खूप कमी मुलं मिळतात. त्यामुळं आपण सेकंड लिस्टपर्यंत वाट बघायला काही हरकत नाही. तर रेड आपलं लाल अक्षरामध्ये आलंय, सॉरी आलेला आहे, याचा अर्थ आपण नापास नाहीत, तर आपण दुसऱ्या यादीसाठी प्रतीक्षा करू शकता. ठीक आहे. तर आमच्या क्लासचे 11 विद्यार्थी लागलेले आहेत. त्या 11 विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसंच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 मुलं निवडले जातात. त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक 80 मुलांचं खूप खूप अभिनंदन. आणि तसंच ज्या मुलांचा नंबर लागलेला नाही त्या मुलांनी नाराज व्हायची किंवा घाबरून जायची गरज नाही. तर काही दिवसात दुसरी लिस्ट लागेल, त्या लिस्टमध्ये लागेल. तरी नाही लागला तरी खूप आपल्याला आणखी काही खूप करायचं आहे. त्या पद्धतीनं फक्त सराव करत राहा, अभ्यास करत राहा, नक्कीच तुम्हाला यश येईल. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद.